नमस्कार, लक्षवेधीमध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत। मी प्रसाद काथे। लसीकरणावरून महाराष्ट्रात केंद्र सरकारच्या विरोधात जोरदार आगपाखड केली जाते। महाराष्ट्राचं सरकार एक दिलानं एकच गोष्ट सांगतंय की केंद्रानं लस पुरवठा करण्यामध्ये महाराष्ट्राशी दुजाभाव केलाय आणि त्या मुद्द्याला उचलून धरण्यासाठी सरकारचे समर्थक सुद्धा सरसावलेले आहेत। असं असताना केंद्र सुद्धा या संपूर्ण प्रकरणावर मागे हटायला तयार नाही। केंद्र सरकारनं या प्रकरणामध्ये आकडेवारीच्या सह ही बाब निदर्शनास आणली आहे की प्रत्यक्षात महाराष्ट्रात लसीचा तुटवडा नाहीये। पुरेशा लसी दिल्या गेलेल्या आहेत, त्यातल्या बऱ्याचशा लसी राज्य सरकारच्या नियोजनाच्या अभावी वाया गेलेल्या आहेत आणि इतकंच नाही तर लस नव्हे तर कोरोना नियंत्रणात सुद्धा, म्हणजेच लसीकरणातच नव्हे तर कोरोना नियंत्रणात सुद्धा महाराष्ट्रात नियोजनाचा पुरता बोजवारा उडालेला दिसतोय। राज्य आणि केंद्राच्या दरम्यानचा हा संघर्ष एकीकडे सुरू असताना आज 8 तारीख आहे, 8 एप्रिल 2021 आणि राज्यभरातून लसीकरण बंद पडल्याच्या बातम्या एका पाठोपाठ एक वेगानं यायला लागल्यात। प्रत्यक्षात बघायला गेलं तर राज्य सरकारकडे जवळपास 5 दिवस पुरेल इतका लसीकरणाचा साठा आहे असं केंद्र सांगत असेल, ते खरं असेल तर अचानक 8 तारखेलाच महाराष्ट्रामध्ये लसीकरण बंद का पडतंय? महाराष्ट्रात बंद पडणारं लसीकरण पर्यायानं लोकांना होणारा त्रास याची नैतिक जबाबदारी कुणाची? 8 तारखेला आणखीनही काही गोष्टी घडल्यात, त्याही विसरता येणार नाहीत। 8 तारखेला अर्थात आजच्या दिवशी 8 एप्रिल 2021 ला सुप्रीम कोर्टाने अनिल देशमुख यांच्यावरचे आरोप गंभीर मानत त्यांची सीबीआय चौकशी होणार हे नमूद केलंय। महाराष्ट्र सरकार आणि अनिल देशमुख यांची याचिका फेटाळून लावत सर्वोच्च न्यायालयानं म्हटलंय व्यवस्थेत गंभीर दोष निर्माण झाले आहेत। हे 8 तारखेला घडतं आणि त्याच दिवशी लसीकरण महाराष्ट्रभरामध्ये ठप्प पडत असल्याच्याही बातम्या येतात। या दोन्ही गोष्टींमध्ये परस्पर संबंध आहे का असा सवाल सुद्धा मराठी जनांच्या मनामध्ये आहे। हे सगळं घडत असताना काही तथ्यांकडे आपल्याला बघायला हवं की महाराष्ट्राच्या लसीकरणाचा वेग हा सध्याच्या काळात ज्या गुजरातचा सर्वात जास्त द्वेष महाराष्ट्रातली काही राजकारणी मंडळी करतात त्या गुजरातपेक्षा कमी का असतो? महाराष्ट्रामध्ये टेस्टिंग अर्थात कोरोना प्रतिबंधात्मक चाचण्यांची संख्या ही ज्या गुजरातचा द्वेष काही जण सत्तेतले करतात त्या गुजरात आणि उत्तर प्रदेशच्या तुलनेत कमी का असतो? महाराष्ट्रामध्ये कोरोनाच्या चाचण्या झाल्याच्या नंतर महाराष्ट्रामध्ये सर्वाधिक सक्रिय रुग्ण इतर राज्यांच्या तुलनेत का सापडतात? इतर राज्यांशी सातत्यानं स्वतःशी तुलना करून आपल्यावर केंद्र अन्याय करतंय असा दावा करणाऱ्यांकडे या प्रश्नाची उत्तरं आहेत का हे सुद्धा आपल्याला विचारावं लागेल। लक्षवेधीमध्ये आज त्याच निमित्तानं आपण चर्चेची सुरुवात करतोय आणि विषय महत्त्वाचा लसीकरणाच्या राजकारणाचा। महाराष्ट्रात लसीकरण कोण बंद पाडतंय? या चर्चेत आपल्याबरोबर सहभागी होणाऱ्या मान्यवरांचा मी आपल्याला पटकन परिचय करून देतो। आपल्या सोबत राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रवक्ता, त्याचबरोबर राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये डॉक्टर विभागाचे डॉक्टर सेलचे प्रमुख असलेले डॉक्टर नरेंद्र काळे आहेत। आपल्या सोबत भारतीय जनता पार्टीच्या खासदार आणि केंद्रातल्या आरोग्य विषयक अनेक बाबींचा तपशील अत्यंत जवळून पाहणाऱ्या डॉक्टर भारती पवार आहेत। आपल्या सोबत आरोग्य विश्लेषक या नात्यानं 3 मंडळी आहेत। प्रथम मी आपल्याला ओळख करून देतो डॉक्टर अमोल अन्नदाते यांची, आपल्या सोबत डॉक्टर संतोष ढोले आहेत आणि देवयानी खानखोजे सुद्धा। या सर्व मान्यवरांची चर्चा सुरू करण्याच्या पूर्वी मी आपल्याला आजच्या दिवसभरामध्ये लसीकरणाच्या निमित्तानं सुरू झालेल्या राजकारणाच्या संदर्भात विविध वक्तव्य झाली आहेत त्याच्याकडे लक्ष वेधू इच्छितो। सर्वप्रथम प्रकाश जावडेकर यांचं वक्तव्य काय आहे ते आपण ऐकणार आहोत। त्याच्या पाठोपाठ आपल्याकडे राजेश टोपे यांचा दावा आहे आणि याच संदर्भानं इतरही राजकीय व्यक्तींची काय मतमतांतर आहेत ती आपण पाहतोय। सुरुवात प्रकाश जावडेकर यांच्या वक्तव्यापासून। 5 लाख डोज खराब हुए क्योंकि प्लानिंग ही नहीं ढंग से
एक वायल निकालने के बाद 10 लोगों को लगना है टीका, उसमें 10 लोगों का टीका होता है। तो 4-5 लोगों को दिया, बाकी लोग वहां नहीं आए, खराब हुआ, ऐसा कैसा चलेगा? तो प्लान करना पड़ेगा। ये राज्य सरकार की ड्यूटी है। राज्य सरकार अपना काम ठीक नहीं कर पा रही है और दूसरे को दोष दे रही है। ये तो उल्टा चोर कोतवाल को डांटे। लोकसंख्या 12 कोटी, आजची जी ऍक्टिव्ह रुग्णांची संख्या 4.5 लाख, मृत्यूची संख्या 57,000, एकूण रुग्ण ऍक्टिव्ह जे झालेले आहेत, एकूण बाधित झालेले आहेत त्याची संख्या 30 लाख, आणि एवढा अशा परिस्थिती असताना पॉझिटिव्हिटी रेट 20 ते 25% असा असताना आम्हाला फक्त 7.5 लाख जी काही आपली लसीकरणाची क्षमता आहे आणि त्यासोबत जे काही टार्गेट ग्रुप आहे याला आवश्यक तेवढ्या लसींचा पुरवठा आपल्याकडे रेग्युलर होतोय। कधी कधी अशी परिस्थिती येते की 4 दिवसाचा पुरवठा असतो पण तो संपायच्या आत पुन्हा लसी आपल्याकडे येतात, कारण शेवटी ज्या लसी आहेत त्या देशभरामध्ये त्याचा पुरवठा चालू आहे आणि आज सर्वात जास्त लसी सर्वात जास्त देशामध्ये लसी या महाराष्ट्राला मिळालेल्या आहेत आणि महाराष्ट्रात ते लसीकरण सुरू देखील आहे। या चर्चेची आपण सुरुवात करतो। आपल्या सोबत असलेल्या मान्यवरांचा परिचय मी थोड्याच वेळापूर्वी आपल्याला करून दिलाय। माझा पहिला प्रश्न आत्ताच्या घडीला भारती पवार यांना आहे। भारती पवार डॉक्टर आहेत पेशानं आणि त्याचबरोबर त्या केंद्र सरकारच्या प्रतिनिधी म्हणून सुद्धा आपल्या या चर्चेत आहेत। भारतीताई, माझा आवाज आपल्यापर्यंत अतिशय नीट पोहोचत असेल अशी अपेक्षा आहे। एक थेट मुद्दा आता उपस्थित करतो। भारतीय जनता पार्टीचं सरकार महाराष्ट्राशी लसीकरणाच्या बाबत, लसीच्या पुरवठ्याबाबत दुजाभाव करतं, सापत्न वागणूक देतं असा प्रचार आता होतो आहे। त्यात सत्यता किती? हा मुळात हा मुद्दाच चुकीचा आहे। अगदी पहिल्या दिवसापासून कोरोनाच्या विरोधातली लढाई लढत असताना पहिल्या दिवसापासून केंद्र सरकारने सर्व राज्यांना मदत दिली। तिथे कुठलं राज्य कमी जास्त असा काही दुजाभाव केला नाही। महाराष्ट्राला तर सर्वात अधिक, आजही आपण बघितलं तर सर्वात अधिक लसी दिल्या असतील तर त्या 1 नंबरमध्ये महाराष्ट्र राज्य आहे। 1,06,00,000 पर्यंतचा लसी पुरवठा झालेला आहे। प्रत्येक केंद्रांवर ते लसीचं वितरण करणं हे मोठं टास्क आहे। जेव्हापासून मागच्या वर्षी एप्रिल मार्चच्या दरम्यान या लसीकरणाचं संशोधन सुरू झालं, आम्ही स्वतः त्या हेल्थ डिपार्टमेंटमध्ये विचारणा करत होतो। जेव्हा मीटिंग होत होत्या अतिशय मेहनत घेत होते हे सगळे शास्त्रज्ञ, ती टीम मेहनत घेत होती। ती लस तयार झाल्यानंतर तिचं वितरण शेवटच्या घटकापर्यंत तिचं त्या टेम्परेचर मेंटेन करून त्या पोहोचवणं हा मोठा टास्क होता आणि ही सगळी जबाबदारी केंद्र सरकारने अतिशय व्यवस्थित पार पाडली। हे करत असताना ती प्रक्रिया चालू असताना सुद्धा अनेक प्रश्न उपस्थित केले, त्याला सुद्धा वेळोवेळी केंद्राने आणि आदरणीय मोदीजींच्या सर्व नेतृत्वाच्या सगळ्या टीमने म्हणजे प्रत्येक वेळेला केंद्राने ती ग्वाही दिली की हे सेफ आहे। हे पोहोचवत असताना जिल्ह्यापर्यंत, तालुक्यापर्यंत, ग्रामीण भागापर्यंत एक टीम गेली, त्यावर वॉच ठेवला, ट्रॅक ठेवला आणि आज जे लसीकरण आहे ते व्यवस्थित होत आहे की नाही ते ऍप दिलंय। मला वाटतं ते ऍप थ्रू त्यांनी व्यवस्थित गाईडलाईन्स पण दिल्या, त्या ऍप मध्ये काही अडचणी असतील त्या दूर करण्याचा प्रयत्न केला। आज सगळं व्यवस्थित चालू आहे। मी स्वतः एक डॉक्टर म्हणून पण आणि एक लोकप्रतिनिधी म्हणून पण फिरते, प्रत्येक ठिकाणी लसीकरण अतिशय व्यवस्थित चालू आहे। परंतु कुठेतरी केंद्रावर ठेवायचं कसं काय आता, हा कुठेतरी मुद्दा सापडवायचा। या तर्काचा प्रतिवाद नरेंद्र काळेंना करायची संधी देतोय आपण। पटकन नरेंद्र काळेंचं म्हणणं ऐकणार आहोत। डॉक्टर काळेजी बोला। माझी एकच विनंती आहे की हा डायव्हर्ट करण्यासाठी आज हा मुद्दा पुढे आलेला आहे। डायव्हर्ट करण्यासाठी आणला। थोडक्यात काय, सध्या जे विषय चर्चेत आहेत त्यापेक्षा लक्ष दुसरीकडे वळवायला हवं म्हणून अशा प्रकारचे दावे केले जात आहेत। हा भारती पवार, डॉक्टर भारती पवार यांचा म्हणण्यातला मुद्दा आहे। डॉक्टर नरेंद्र काळे, आपण बोलायचंय, कोणत्या मुद्द्याकडून तुम्हाला लक्ष विचलित करायचंय जनतेचं? नाही, हा भारतीताईंनी जे काही वक्तव्य केलंय या वक्तव्याशी मी सहमत नाहीये, कारण असं काही कुठं मुद्दा विचलित करण्याचं या ठिकाणी काही काम असायचं काम नाहीये। दुसरी गोष्ट म्हणजे आपल्याला माहिती आहे की जवळपास 89,95,000 म्हणजे जवळपास 90 लाखाच्या आसपास वॅक्सिनेशनचे डोस महाराष्ट्रात दिले गेलेले आहेत
परंतु म्हणजे केंद्र जे काही आम्हाला पुरवत आहे ते आम्ही व्यवस्थित वापरतोय. दुसरी गोष्ट अशी आहे की कालपासून आपल्याला माहिती आहे मुद्दा जो की मीडियामध्येही प्रकाशित झालेला आहे की महाराष्ट्राला लोकसंख्येच्या तुलनेत आणि रुग्णांच्या तुलनेत कमी वॅक्सिनेशनचा पुरवठा होतोय. महाराष्ट्राला काल 85 लाख कालपर्यंत पुरवठा झालेला होता. त्याच तुलनेत गुजरात म्हणजे महाराष्ट्राच्या अर्धी लोकसंख्या असलेलं राज्य त्याला 80 लाखाचा पुरवठा होतोय, जिथे की 17,000 फक्त ऍक्टिव्ह रुग्ण आहेत. म्हणजे हे पंतप्रधान गुजरातचे म्हणून खास गुजरातच्या पारड्यामध्ये जास्त माप टाकायचं ही गोष्ट अतिशय चुकीची आहे. एक तर म्हणजे महाराष्ट्रामध्ये रुग्णसंख्या जास्त असताना अपेक्षित आहे की महाराष्ट्रामध्ये जास्त लसीचा पुरवठा होणे. आज तुम्हाला सांगतो की आज पनवेल, सातारा, सांगली या भागामध्ये आज लसीकरण बंद पडायची वेळ आलेली आहे. बुलढाणामध्ये 1 दिवस लस राहतील एवढी लस आपल्याजवळ फक्त उपलब्ध आहे. आमचे आरोग्य मंत्री सातत्यानं, आज नाही, त्यांना प्रेसमध्ये नंतर ते बोलले, परंतु त्याच्या पूर्वीपासून देखील केंद्राकडे पाठपुरावा करत आहेत की आम्हाला वाढीव लस द्या. आमची क्षमता आहे. महाराष्ट्राचं हेल्थ इन्फ्रास्ट्रक्चर हे कधीही गुजरात, दिल्ली यांच्यापेक्षा चांगलं आहे आणि आम्ही तेवढ्या लस देऊ शकतो. परंतु केंद्र सरकारनं यामध्ये सातत्य भावना महाराष्ट्राला दिलेली आहे. मागेल तेवढ्या लस दिलेल्या नाही. आता सुद्धा ज्या फक्त 17 लाख आपल्याकडे बाकी आहेत, आपण मागतोय राज्याच्या वतीने की दर आठवड्याला आम्हाला 40 लाख लस द्या. आम्ही त्या लसीकरण व्यवस्थित करू शकतो, एवढी कॅपॅसिटी आपल्याजवळ आहे. आपल्या माहितीसाठी सांगतो की पुणे जिल्ह्यामध्ये आज 109 केंद्र बंद राहिले, कारण हे वेळेवर लसींचा पुरवठा होत नाहीये. दर आठवड्याला लस देते. त्याच्या पुढे आमची मागणी आहे की आम्हाला जे लागणारी महिन्याची लस आहे तुम्ही एकदा द्या. 2.25 कोटी जी काही लस आहे ती आम्हाला द्या. आठवड्याला लस पुन्हा मागण्यापेक्षा तर आम्ही त्याचं चांगलं नियोजन या ठिकाणी करू शकतो असं मला वाटतं. ठीक आहे. डॉक्टर नरेंद्र काळे, आपला तर्क पोहोचला. एक आपल्याकडे महत्वाचा तपशील आहे, तो या चर्चेमध्ये मी आपल्या सर्व प्रेक्षकांच्या समोर ठेवू शकतो. आपण जी आकडेवारी दिलीत, आपण 2.25 कोटी लसींची मागणी महिन्याची एकदमच केलीत, या सगळ्या तर्काच्या आधारे सध्याच्या स्थितीमध्ये महाराष्ट्राचे मुख्य सचिव सीताराम कुंटे काय म्हणतात ते पाहणं फार लक्षवेधी आहे, कारण त्या गोष्टीतून इतर बरेचसे तपशील समोर येत चालले आहेत. आपण ते एकदा पटकन पडद्यावर पाहणार आहोत. ग्राफिक्सच्या माध्यमातून हा तपशील सर्व प्रेक्षकांसाठी, प्रत्येक मराठी माणसासाठी अत्यंत महत्त्वाचा आहे, कारण त्यातून तुम्हाला फसवलं जातंय का, तुमच्याशी कोण खोटं बोलतंय याचा तपशील तुम्हाला मिळू शकेल. एकदा पडद्यावर पहा पटकन काय माहिती समोर येते. 24 लाख मात्रा लशीच्या 2 दिवसात फस्त कशा झाल्या हा प्रश्न आहे. का असं विचारतो आम्ही पहा. 6 एप्रिलला सीताराम कुंटेंनी दावा केला की 1 कोटीपेक्षा जास्त मात्रा मिळालेल्या आहेत. 6 एप्रिल पर्यंत त्यातल्या 82 लाख मात्रा दिल्या गेल्या होत्या. हे सीताराम कुंटे सांगतायत, महाराष्ट्राचे मुख्य सचिव. याचा अर्थ काय निघतो तर महाराष्ट्रामध्ये दररोज 4 लाख लोकांचं लसीकरण आता सुरू झालेलं आहे. 4 लाखाच्या हिशोबानं 1 कोटीतले 82 लाख गेल्याच्या नंतर जी मात्रा उरतीये त्यामध्ये सुमारे 24 लाख लशीच्या मात्रा 6 एप्रिलला शिल्लक असायला पाहिजेत. जर 6 एप्रिल 2021ला 24 लाख मात्रा शिल्लक होत्या तर 8 एप्रिलच्या दिवशी अचानक महाराष्ट्रामध्ये लसीकरण ठप्प कसं पडायला लागलं. 2 दिवसामध्ये 24 लाख मात्रा संपल्या कशा काय, याचं काय उत्तर असू शकतं ते आपल्याला मागावं लागेल. 6 एप्रिल ते 8 एप्रिल पर्यंत लशीच्या 24 लाख मात्रा कुठे गेल्या याचं उत्तर का सापडत नाहीये, आणि याचं उत्तर कोणीतरी तांत्रिक दृष्ट्या द्यायला हवं. आपण चर्चेसाठी आपल्या मान्यवरांच्याकडे परत येतोय. आपल्या सोबत डॉक्टर भारती पवार आहेत. भारती पवार, आता जो तपशील आपण समोर आणला तो सीताराम कुंटे या महाराष्ट्राच्या मुख्य सचिवाच्या ट्विटच्या आधारे आहे. म्हणजे ही माहिती कोणाही सोम्या गोम्यानं दिलेली नाही. महाराष्ट्राचा मुख्य सचिव जर सांगत असेल की 1 कोटी 6 लाखापैकी 82 लाख मात्रा दिल्या तर 2 दिवसात 24 लाख मात्रांचा हिशोब विचारायचा नाही का मराठी माणसांनी? डॉक्टर भारतीताई. नक्कीच प्रसादजी, खूप महत्वाचा मुद्दा आपण सांगितला की स्वतः कुंटेजींनी हा मुद्दा उपस्थित केला. आणि जर 1 कोटी 82 लाख आज आपण पुरवठा झाल्यानंतर 82 लाख वॅक्सिन दिले तर 24 लाखांच्या वॅक्सिनेशनचं काय, आणि खरंच ते 2 दिवसात बंद कसं काय पडले हा मुद्दा सगळ्याच आमच्या माणसाच्या, मराठी माणसाच्या मनात तर आहेच. परंतु 23 ते 24 लाख डोस शिल्लक असताना आणि अजून काही डोस पाईपलाईन मध्ये असताना पुढच्या आठवड्यामध्ये हे व्यवस्थित नियोजन केलं तर हे केंद्रापर्यंत जाणं गरजेचं आहे, पोहोचणं गरजेचं आहे.
तरी देखील काही ठिकाणी केंद्र बंद केलेले आहेत. आता याचा शोध कोणी घ्यायचा ही जबाबदारी आहे राज्य सरकारची, परंतु दुर्दैवाने ते काम सोडून दिलेलं आहे. मी फक्त एक डॉक्टर म्हणून एकच माझा महत्वाचा मुद्दा राहील की लसीकरण महत्वाचं आहेच, लसीकरण पूर्ण झालंही पाहिजे, ही केंद्राची भूमिका आहे, ही राज्याची भूमिका आहे. परंतु आज ज्या पेशंटला ऑक्सिजन मिळत नाहीये, आज ज्या पेशंटला व्हेंटिलेटर उपलब्ध होत नाहीये, रेमडेसिवीर चौपट किमतीने जात आहे, त्याच्यावर आरोग्य मंत्री का बोलत नाही हो? लसीकरण नाही आज दिलं तर उद्या परत येणार आहे घरून माणूस गेला, परंतु आज रेमडेसिवीर ऑक्सिजन व्हेंटिलेटर मिळालं नाही तर 24 तासातला त्या रुग्णाचं काय होणार आहे याचा अगदी यावर बोलूयात. आपल्या कार्यक्रमामध्ये हाही मुद्दा आपण आणणार आहोत. नरेंद्र काळे यांना तात्काळ 24 लाख लशींची मात्रा 2 दिवसात कोणी खाऊन टाकली याच्यावर उत्तर द्यायचंय. एक छोटा तपशील आपण पटकन देवयानी खानखोजे यांच्याकडून घेऊयात. देवयानी खानखोजे, माझा आवाज अत्यंत नीट आपल्यापर्यंत पोहोचत असेल अशी मला अपेक्षा आहे. महाराष्ट्र सरकारनं स्वतःची पाठ थोपटून घेतली या मुद्द्यावर की त्यांनी देशात सर्वाधिक लसीकरण केलं. महाराष्ट्र सरकारनं स्वतःची पाठ थोपटून घेतली या मुद्द्यावर की त्यांनी दिवसाला 4 लाख लोकांच्या लसीकरणाचा टप्पा सुरू केला. पण प्रत्यक्षात आत्ता जो आकड्याचा घोळ समोर आलाय, ज्या 24 लाख लशीच्या मात्रा उरलेल्या आहेत असं आपल्याला दिसतं आहे, त्या आधारे हे सांगायला हवं की 6 एप्रिलपासून जर 24 लाखाचं गणित बांधायचं असेल, 24 लाख भागिले 4 म्हणजे 8 दिवसांच्यासाठीचा लसीचा पुरवठा उपलब्ध असेल, तर अचानक 8 एप्रिलला लसीकरण ठप्प पडत चालल्याच्या बातम्या महाराष्ट्रात कशा यायला लागल्या, यामागे काय कारण असू शकतं? देवयानी खानखोजे. मला असं वाटतं की महाराष्ट्र सरकार परत याच्यावरती राजकारण करतंय. त्यांचं अटेन्शन दुसऱ्या इम्पॉर्टंट इश्यू पासून दुसरीकडे डायव्हर्ट करण्याचा प्रयत्न करतात ते. पण अशा वेळेला जेव्हा पॅन्डेमिक जोरात आहे, लोकांना बेड्स मिळत नाहीये, ऑक्सिजन मिळत नाहीये, ICU बेड्स अवेलेबल नाहीये, त्यावेळेला त्यांनी या सगळ्या 8 दिवसाचा त्यांच्याकडे लसीकरणाचा स्टॉक असताना सुद्धा लास्ट 4-5 दिवसापासून न्यूजपेपरमध्ये, मीडियामध्ये, हॉस्पिटल्समध्ये सडनली तुम्हाला सांगता येतं, लोक येतात वॅक्सिनेशन घेण्यासाठी आणि त्यांना वापस पाठवलं जातं की आमच्याकडे वॅक्सिन्स नाही आहेत. मोस्ट ऑफ द जेवढे की प्रायव्हेट हॉस्पिटल्स आहेत त्यांच्याकडे लसी ज्या वॅक्सिनेशन ज्या यायच्या त्यांचा स्टॉक परवापासूनच नाही दिलेला आहे. त्यांनी जनरली हा मेसेज सगळी दूर जातो आहे की लसी अवेलेबल सेंट्रल करून देत नाहीये. पण आता तुम्ही जी तपशीलवारी माझ्या समोर मांडली त्याच्या हिशोबाने जवळजवळ 24 लाखाचा त्यांना हिशोब मिळत नाहीये. तर राज्य सरकारचे राज्यमंत्र्यांनी हे सगळं बसून बघायला पाहिजे की ऍक्च्युअली होतं काय. अगदी आणि याचबरोबर देवयानीजी एक आणखीन तपशील आला. मी आपल्याशी या मुद्द्याची टप्प्याटप्प्याने चर्चा यासाठी करतो कारण आपण एका मोठ्या आरोग्य संस्थेशी थेट निगडीत आहात ज्याच्या माध्यमातून लसीकरणाचं काम चालू आहे. तुमचं स्वतःचं या कोविड काळामधलं आरोग्य यंत्रणेवरचं लक्ष अत्यंत बारीक आहे. आत्ता नरेंद्र काळे यांनी 2 महत्त्वाच्या गोष्टी सांगितल्या. ते असं म्हणतात की महिन्याभराचा स्टॉक एकदम देऊन टाका. महिन्याभराचा स्टॉक एकदम देणं योग्य असतं का? 2.25 कोटी लशीच्या मात्रा एकाच वेळेला महाराष्ट्रातला पुरवा अशा पद्धतीनं मागणी ही व्यवहार्य आहे का? हाही अत्यंत महत्त्वाचा मुद्दा आहे. आपल्याकडे एवढे सारे वॅक्सिन स्टोअर करायची कॅपॅसिटी आहे का? राज्य सरकारची वॅक्सिनला स्टोअर करायला एक टेम्परेचर लागतं, फ्रीजर लागतात, त्याची कॅपॅसिटी आहे का? एका बरोबर एवढे सगळे वॅक्सिन यांना मिळाले आणि तर ते खराब झाले तर मग कोणाला ब्लेम करायचं? अगदी हा एक तांत्रिक मुद्दा, त्यावर आपण डॉक्टर नरेंद्र काळेंना बोलतं करूयात. अमोल अन्नदाते आपल्या सोबत आहेत. अमोल अन्नदातेंची ही भूमिका ऐकल्याच्या नंतर डॉक्टर नरेंद्र काळे आपला संवाद सुरू होईल. डॉक्टर अन्नदाते, आपण वैजापूर सारख्या महाराष्ट्रातल्या तुलनेनं ग्रामीण भागामध्ये लसीकरणाची मोहीम राबवताय. आपल्या ठिकाणची परिस्थिती काय आहे? तुमच्याकडे लसीचा तुटवडा तुम्हाला जाणवतोय का? आणि तुम्हाला जर तुटवडा जाणवत नसेल तर त्यासाठी योग्य नियोजन हा मंत्र तुम्ही अंमलात आणलात की इतर काही कारण आहेत? प्रसादजी, जे माझा अनुभव आणि जे माझं निरीक्षण आहे ते सांगतो. मी माझ्या रुग्णालयात 24 तास लस मिळेल असा बोर्ड लावलेला आहे. तुम्ही मध्यरात्री 3 वाजताही आला तरी मी लस द्यायला तयार असतो. पण पहिली गोष्ट, आता काय एका लसीवरून आपल्याकडे एक नवीन प्रकारचं वैद्यक सामाजिक राजकारण उदयाला येताना दिसतंय. माझं थेट म्हणणं आहे की वाढप्याला आपण पंक्तीत जेवायला बसलो आणि आपल्या ताटातलं जर अन्न आपण चाटून पुसून जर ते ताट संपवलं आणि सगळ्यांसमोर वाढप्याला म्हटलं की आता मला वाढ, तर त्याला पळ काढता येत नाही, त्याला वाढावंच लागतं. मला सांगायचंय काय, अहो
दुपारी 2 नंतर जर तुम्ही सरकारी शासकीय लसीकरण केंद्रांवर गेलं ना तर तिथे काळं कुत्रही नसतं, सामसूम असते सगळीकडे. तुमच्याकडे असलेला जो साठा आहे, माझं एक म्हणणं आहे प्रसादजी, ही जी गती महाराष्ट्रात लसीकरणाची सुरू आहे, तुम्ही आधी तुमचे फ्रीज 7 उघडे करून दाखवा ना की संपल्या आमच्या लसी. आणि मी तुम्हाला सांगतो, भारतीताई आहे तिथे, केंद्राला, भारतीय जनता पार्टीला महाराष्ट्रासारख्या 48 लोकसभेच्या सीट्स असलेल्या राज्याची अशी लसीसाठी परवड करणं, प्रतारणा करणं परवडणारं नाही. म्हणून मला जी काही राजकीय समज आहे ते अशा प्रकारे करणार नाहीत असं मला वाटतं. पण याच्यामध्ये काय माहितीये का, लसीचं रेशनिंग होत नाहीये. आज माझ्याकडे 450, मी विचारला तर 472 लसी माझ्याकडे रिकाम्या आहेत. अहो तुम्हाला जर हव्या असतील तर नाशिकला नाही आहेत ना, मग हलवा ना इथून लसी, माझ्याकडे उद्या येतील ना परत. आणि दुसरी शेवटची पटकन एक मुद्दा सांगतो 30 सेकंदात, जो नरेंद्रजींनी सांगावं. पण काय झालंय, यांचे नेते आज अजितदादा 500,000 लोकांना घेऊन पंढरपूरला पक्षप्रवेशाचा कार्यक्रम करतात, म्हणून या मायक्रो मॅनेजमेंटला वेळच मिळत नाहीये. प्रसादजी एक लक्षात घ्या की तुम्ही केंद्राने राज्याला हक्क दिलेले आहेत की तुम्ही तुमच्याप्रमाणे तुमचे नियम, तुमचं स्पेसिंग जे आहे डोस मधलं ते बदला. आम्ही तुम्हाला काही लगेच 2 डोस मधलं अंतर वाढवलं म्हणून काय राष्ट्रपती राजवट लावणार नाहीये कोणी. तर तुम्ही 8 आठवड्याचं अंतर 12 आठवडे करा ना, दाखवा ना देशाला की आम्ही हे करून दाखवलं. जे जागतिक आरोग्य संघटना लॅन्सेट सांगते, तुम्ही हे का करत नाहीये? आम्ही 2 महिने झाले सांगतोय. अहो 8 आठवड्यानंतर जी इम्युनिटी तुम्हाला 70% मिळणार आहे ती 12 आठवड्यांनी लोकांना 90% मिळेल. आणि तो दुसरा डोस आपण देणार आहे, तो दुसरा स्टॉक येईपर्यंत आपण इतरांना पहिला डोस देऊ. पहिल्या डोस नंतरही प्रतिकार शक्ती सुरू होते. इतक्या साध्या सूचनेची अंमलबजावणी करण्यासाठी जर राज्य सरकारकडे वेळ नसेल तर म्हणजे माझ्याकडे शब्द नाहीये त्याच्यावर बोलायला पुढे. अगदी अगदी. डॉक्टर अमोल अन्नदाते, आपण अत्यंत तपशीलवार पद्धतीनं या गोष्टीचा खुलासा केलात की कशा पद्धतीनं लसींचं रेशनिंग व्हायला पाहिजे. आता तर मागेल त्याला लस अशा प्रकारची एक लोकप्रिय राजकीय घोषणा करण्याच्या मागे राज्य सरकार लागलेलं आहे. प्रत्यक्षात गरज असेल त्याला लस म्हणण्याची गरज आहे, मागेल त्याला लस देण्याची गरज नाही. पण इतकी राजकीय समज का नेत्यांमध्ये नसते, हा एक वेगळा स्वतंत्र चर्चेचा विषय ठरू शकतो. आत्ताच्या घडीला आपल्या सोबत असलेल्या मान्यवरांशी आपला संपर्क काही तांत्रिक कारणांमुळे तुटल्यामुळे आपण एक छोटीशी विश्रांती घेतोय या चर्चेत. लगेचच परत येतोय लक्षवेधीच्या पुढच्या भागात. महाराष्ट्रामध्ये लसीकरण कोण बंद पाडतंय या शीर्षकांतर्गत सुरू असलेल्या चर्चेच्या पुढच्या भागात आपल्या सगळ्यांचं स्वागत. लक्षवेधीच्या या भागामध्ये आपण चर्चा सुरू करणार आहोत डॉक्टर नरेंद्र काळे यांच्यापासून. राष्ट्रवादी काँग्रेसचे ते प्रवक्ते आहेत, त्याचबरोबर राष्ट्रवादी काँग्रेसच्या डॉक्टर सेलचे अर्थात वैद्यकीय सेवकांच्या विभागाचे ते प्रमुख सुद्धा आहेत. डॉक्टर नरेंद्र काळे, 3 प्रकारच्या प्रमुख मुद्द्यांना याआधी आक्षेप स्वरूपात इथं नोंदवण्यात आलं. पहिला मुद्दा होता, तुम्ही जास्तीची लस मागता आहात, लस ठेवण्यासाठी जागा आहे का? दुसरा टप्पा, जर समजा तुमच्याकडे अ ठिकाणी लस नाहीये, ब ठिकाणी लस पडू नये, तर ब ठिकाणची लस उचलून अ ठिकाणी लस का नेली जात नाहीये? आणि तिसरा सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा जो आम्ही आमच्या संशोधनांती इथं समोर आणला की 2 दिवसात 24 लाख लशी फस्त झाल्या. हिशोब कुठे आहे लशींचा? डॉक्टर काळे आपल्याला विचारलं. काही तांत्रिक कारणांमुळे परत एकदा डॉक्टर नरेंद्र काळे यांचा संपर्क तुटलेला दिसतोय. एकदा पटकन आपण डॉक्टर संतोष ढोले यांच्याकडे जाऊ. नागपूरहून आपल्यासोबत ते जोडले गेलेले आहेत. डॉक्टर संतोष ढोले, नागपुरामध्ये 400च्या जवळपास लोक लसीकरण केंद्रावरून परत आल्याची माहिती आली. प्रत्यक्षात तिथे जेव्हा आम्ही माहिती घेतली तेव्हा आम्हाला असं कळलं की लोकांना लस मिळाली नाहीये, पोचली नाहीये, म्हणून लोक परत येत नाहीयेत. गंमत अशी आहे की लोकांना ती लस हवी आहे जी नरेंद्र मोदींनी घेतली आणि त्या लशीमध्ये कमतरता आहे, म्हणजे त्याच्या पुरवठ्यामध्ये काही अडचणी आहेत. दुसरी लस उपलब्ध आहे पण लोकांना ती लस नको आहे जी मोदींनी घेतली नाही. याच्यामुळे लोक सरळ सरळ माघारी फिरतात. मला डॉक्टर आपल्याला असं विचारायचं आहे डॉक्टर संतोष ढोलेजी की लोकांमधल्या या संभ्रमाला दूर करणं पण गरजेचं आहे की कोवॅक्सिन की कोविशिल्ड
या प्रकारचा आग्रह लोकांनी ठेवू नये, डॉक्टरला तो ठरवू द्यावा. डॉक्टर ढोले, आपण बोला. मध्ये अँटीबॉडीज तयार करणाऱ्या वॅक्सिन्स असून लोकांमध्ये हा संभ्रम निर्माण झालेला आहे. कारण जेवढेही प्रशासकीय लेवलचे जे अधिकारी असो किंवा मंत्रीगण असो किंवा मोठे पुढाकारी असो, मोठे जे मंत्री लोक आहेत, त्यांनी कदाचित कोवॅक्सिन घेतल्यामुळे सगळ्या लोकांना असं वाटतंय की कोवॅक्सिनची जी इफिकसी आणि आहे ती कोविशिल्डपेक्षा जास्त आहे. मला असं वाटतंय की दोघांची इफिकसी सारखीच आहे, दोघांचेही 2 डोसेस घ्यायचे आहेत. त्याच्यामुळे लोकांमध्ये हा जो संभ्रम निर्माण झालेला आहे, गव्हर्नमेंटच्या कुठल्या तरी प्रशासकीय अधिकाऱ्यांनी पुढे येऊन याच्या बाबतीतली संभ्रमता दूर करण्यात सक्षमता दाखवावी आणि जेणेकरून असे प्रकार घडणार नाही. कोविशिल्ड आणि कोवॅक्सिन दोघांची इफिकसी जवळपास सारखीच आहे असं मला म्हणायचं आहे. डॉक्टर संतोष ढोले, धन्यवाद. या एका अत्यंत महत्त्वाच्या मुद्द्याशी आपण स्पर्श केलात. या मुद्द्यावर आपल्याला परतायचंच आहे, पण त्याच आधी डॉक्टर नरेंद्र काळे बराच वेळ झाला प्रतिवादासाठी वाट पाहतायत. तांत्रिक कारणामुळे तो राहून जातोय. डॉक्टर काळे, आता माझा आवाज आपल्याला नीट येत असेल अशी अपेक्षा आहे. येतोय. बोला, आपलं उत्तर ऐकायचं आहे महाराष्ट्राला. आता आपण जो काही 24 लाख लसींचा जो आकडा मांडला की 6 तारखेचा, मला तुम्हाला सांगा वाटतं की काल 7 तारीख होती. 7 तारखेला 4,37,983 डोसेस दिले गेलेले. आज आणखीन जवळपास तेवढेच डोस गेलेले असतील. याचा जर तुम्ही आकडा बघितला आणि आज जे काही आमच्या मंत्र्यांनी सांगितलं की 17 लाख डोस आमच्याकडे हे आहेत, त्याचा आकडा व्यवस्थित मॅच होतोय. तो काही कुठं हे जर 8 लाख तुम्ही त्यातून काढले तर जवळपास तोच आकडा येतोय. त्यामुळे असं लसी कुठं गेलेले आहेत किंवा त्याचा काही आकड्याचा घोळ आहे असं काही नाही त्याच्यामध्ये. अगदी बरोबर, व्यवस्थित अगदी बरोबर. डॉक्टर काळे, फार उत्तम झालं तुम्ही स्वतः हे मान्य केलं. माझा प्रश्न 24 लाख लशी फस्त कशा झाल्या हा एकमेव नाहीये. अगदी उरलेल्या लशी असताना महाराष्ट्रभरातून या बातम्या काय यायला लागल्या, लसीकरण बंद. एक लक्षात घ्या, उरलेल्या रस तुम्ही असं करू शकत नाही ना. आज नागपूर भागात त्या लस ठेवल्यात, साताऱ्याच्या संपले की लगेच एका दिवसामध्ये तुम्ही तिकडे पाठवताय, असं तर करू शकत नाही ना तुम्ही. तुमचं त्याचं डिस्ट्रीब्युशन झालेलं असतं. एखाद्या दिवसाचं हे असलं तर आहेत त्या लस सुद्धा आम्ही वापरणारच आहे. असं कुठे हे होणार नाहीये किंवा ते आम्ही काही त्या लस वाया जाणार आहेत असं काही होणार नाही. आम्ही सांगतोय त्या की तेवढ्या आहेत, आम्हाला जर जास्त लसी उपलब्ध करून दिल्या, मुंबईमध्ये जास्त लागतात तिथं आम्ही जास्त हे करू, पुण्यामध्ये जास्त लागतात तिथं हे करू. आम्हाला ज्या भागामध्ये, आणि फक्त मुंबई पुण्यामध्येच लोक राहतात असं नाही ना, की मराठवाड्याचा ग्रामीण भाग आहे, विदर्भाचा ग्रामीण भाग आहे, कोकणात त्या ठिकाणी तुम्हाला द्यावं लागणार आहेत ना. अगदी डॉक्टर नरेंद्र काळे, अत्यंत महत्त्वाच्या मुद्द्यावर आपण आलात. या निमित्तानं मवियाच्या सरकारमध्ये संपूर्ण महाराष्ट्राचा विचार केला जातोय हे ऐकून खूप बरं वाटलं. पण त्याचबरोबर थोड्या वेळापूर्वी अमोल अन्नदाते यांनी एक अत्यंत महत्त्वाचा मुद्दा मांडला होता. ते म्हणाले होते की लशीचं रेशनिंग, अर्थात गरज असेल त्याला लशीचा योग्य पुरवठा व्हायला हवा. आपण असं काय म्हणता आहात की जिथे लशी आत्ता कमी पडल्या आहेत तिथे लशी पोहोचलेल्या नाही, काही ठिकाणी जिथे आहेत तिथे नीट लसीकरण सुरू आहे. हाच तर मुद्दा मगापासून मांडला जातोय की कुठे किती लस लागतेय, काय क्रमानं लसीकरण कुठे किती गतीनं चाललंय, याचा अभ्यास करून पुरवठ्याचं नियोजन व्हायला हवं होतं. निश्चित त्याच्यामध्ये आहे. आता जर तुम्हाला सांगतो की जर लसीकरणासाठी खाजगी हॉस्पिटल्स मोठ्या प्रमाणावर पुढे येत असेल, त्यांची तयारी असेल, त्यांनी लसीकरण केंद्राला मान्यता मिळाली, आज त्यांना लसीकरण केंद्राची मान्यता मिळते, उद्या परवा त्यांच्याजवळ लस मिळत नाही कारण तुमच्याजवळ तेवढा स्टॉक नाहीये. तुमचे सरकारी दवाखाने सगळे ठिकाणी बघितलं, काही तुरळक ठेवलं तर त्या ठिकाणी लसीकरण चालू आहे. अनेक ठिकाणी हे लस त्या ठिकाणची कमी असल्यामुळे आपण त्या ठिकाणी पुरवू शकत नाहीये. परंतु जर तुमच्याजवळ स्टॉक हातात असेल तर जेवढ्या केंद्रांना मान्यता मिळालेली आहे, अगदी खाजगी केंद्र असोत सरकारी असोत, ह्या सर्व ठिकाणी शासन ते पुरवू शकेल. एवढेच नाही तर तुम्हाला माहित असेल की काही दिवसापूर्वी महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्यांनी केंद्राला ही पण मागणी केलेली आहे की आम्हाला 18 वर्षाच्या पुढच्या सगळ्यांना लसीकरण करू द्या. एवढी क्षमता आमच्या महाराष्ट्रामध्ये आहे. महाराष्ट्राचं इन्फ्रास्ट्रक्चर ह्या सर्व डॉक्टर आहेत त्या सर्वांना माहिती आहे. अतिशय चांगलं आहे. मुंबईमध्ये याच्यावरही बोलूया. 18 वर्षावरील मुलांच्या म्हणजे 18 वर्षावरील व्यक्तींच्या लसीकरणाचा मुद्दा महाराष्ट्रात आलाच आहे. त्याला केंद्रानं तुर्तास नकार दिलेला आहे कारण गरज असेल त्याचं लसीकरण आधी केलं जाणार. जगातला हा लसीकरणाचा नियम भारतामध्ये सुद्धा लागू आहे. या दरम्यान लसीकरणाच्या बाबतीतले काही आणखीन तपशील आपल्याला जाणून घ्यायचे आहेत. आपण ते एकदा पडद्यावर पाहणार आहोत ग्राफिक्सच्या माध्यमातून आणि त्यातून आपण जाणून घेऊ की आपण सातत्यानं
अस्मितेची ज्योत पेटती ठेवण्यासाठी ज्या राज्यांचा दुस्वास करायला मराठी माणसाला शिकवतो आहोत, प्रत्यक्षात ती राज्य लसीकरणाच्या बाबतीत कुठं आहेत, आपल्या लसीकरणामध्ये काय अडचणी निर्माण झाल्यात, एकदा त्या ग्राफिक्सच्या माध्यमातून जाणून घेऊया. हे लसीकरण महत्त्वाचं आहे आणि त्याच निमित्तानं पहा काय सांगितलं जात आहे. तर 5 लाख लसी महाराष्ट्रात वाया गेलेल्या आहेत. ज्या लसीकरणाचा देशाचा खर्च 200 अब्ज रुपये आहे, त्यातल्या 5 लाख लसी फक्त महाराष्ट्रातच वाया जातात हे विसरता कामा नये. महाराष्ट्राला लसीचा योग्य पुरवठा आला नाही अशी तक्रार राजेश टोपे यांनी केलेली आहे. त्याला उत्तर देताना डॉक्टर हर्षवर्धन म्हणतात, महाराष्ट्राचा कोरोना प्रतिबंधाचा कारभार गलथान आहे. या दरम्यान आणखीन एक महत्त्वाचा तपशील समोर येतोय, तो ग्राफिक्सच्या माध्यमातून आपण पहा. महाराष्ट्राच्या लसीकरणाचा वेग गुजरातच्या तुलनेत धीमा आहे. ज्या गुजरातचा दुस्वास करायला मराठी माणसाला शिकवलं जातं, त्या गुजरातच्या तुलनेमध्ये महाराष्ट्राची तुलना करायची असेल तर महाराष्ट्रामध्ये 14 लोकांमध्ये एकाला लस दिली जाते आणि याच्याच तुलनेत गुजरातमध्ये दर 10 लोकांमागे एकाला लस दिली जाते आहे. हा तपशील झालाय. आपण आपल्या चर्चेसाठी आपल्या सोबतच्या मान्यवरांकडे परत येतोय. डॉक्टर भारती पवार, आपली पहिली प्रतिक्रिया. उत्तर प्रदेशचा दुस्वास करायचा, मराठी माणसाची अस्मिता कुरवाळायची. गुजरातचा दुस्वास करायचा, मराठी माणसाची अस्मिता कुरवाळायची. अस्मिता कुरवाळण्याला कोणी नाही म्हणत नाही. अस्मिता कुरवाळण्याला कृतीची जोड हवी. महाराष्ट्र देशातलं सर्वोत्तम राज्य बनण्याच्यासाठी कृतिशीलता आहे का? नक्कीच प्रसादजी, हा महत्वाचा प्रश्न आपण उपस्थित केला की आज जेव्हा आपण या कोरोनाच्या वॅक्सिनच्या बाबतीत जेव्हा मॅनेजमेंट म्हणून बघतो एखाद्या राज्याकडे, मला नाही वाटत अशी तुलना केली पाहिजे की त्या राज्याने जास्त दिलं केंद्र आणि या राज्याला कमी दिलं. केंद्र सरकारचा असा कुठलाही देशाभरात नुसतं वॅक्सिनेशन नाही, कुठल्याही योजना राबवत असताना असा कुठलाही हेतू नसतो. ते त्या राज्याकडनं त्यांचे डिमांड मागवतात आणि त्या राज्याला जे जे शक्य आहे ते पुरवतात. हा पहिला मुद्दा. तिथे मग गुजरातला द्यायचं, महाराष्ट्राला द्यायचं नाही असा कुठलाही गैरसमज कृपया प्रत्येक राजकारत्याने राजकारण करणे करू नये. कारण त्यांना आतापर्यंतच्या लसी महाराष्ट्राला सगळ्यात जास्त मिळालेल्या आहेत, परंतु दुर्दैवाने एवढ्या चांगल्या लसी उपलब्ध होऊन आपणच आता आकडेवारी सांगितली की 5 लाख लसी जेव्हा वाया जातात, मग हे नियोजन करण्याचं काम कोणाचं आहे? का तिथे पण तुम्ही केंद्रालाच दोष देणार? केंद्रामुळेच 5 लाख लसी वाया गेल्या. तर एक मॅनेज या मुद्द्यावर पटकन आपण डॉक्टर नरेंद्र काळे यांना बोलतं करूया. पुन्हा एकदा मुद्दा नियोजनाचा चाललाय. डॉक्टर काळे, आपण बोला. मला प्रकाश जावडेकरांचं ते वाक्य जे तुम्ही दाखवलं की 5 लाख लसी वाया गेल्यात, हे वाक्य अतिशय बेजबाबदारपणाचं मला वाटतं. एकतर एवढ्या लसी वाया गेल्यात असं कुठं हे नाहीये. दुसरी गोष्ट, जेव्हा आणि डॉक्टर काळे, हे वक्तव्य प्रकाश जावडेकरांचं आहे, अगदी ताजं वक्तव्य आहे. तुम्ही ते खोडून काढता आहात का? मी म्हणतो की ते बेजबाबदारपणाचं वक्तव्य. एकतर माझे मित्र अमोल अन्नदाते म्हणाले की 4 वाजल्यानंतर कोणी लसीकरण केंद्रावर हे नसतं, तशी परिस्थिती नाहीये. एक गोष्ट. दुसरी गोष्ट तुम्हाला सांगतो की जेव्हा ते लसची वाहेल येते, ते 10 ml ची असेल, ते जेव्हा एखाद्या वेळेस शेवटी जेव्हा 1-2 नागरिक असतात, त्याचे 2 डोस जर वापरले गेले तर 3 डोस तसे ते वाया जातात. याचा अर्थ त्याच्यात म्हणजे मायनर ह्याच्यामध्ये वाया जातात, पण ह्याचा अर्थ 5 लाख डोस वाया गेले हे खरंच प्रकाश जावडेकरांचं मत पूर्णपणे बेजबाबदार आहे. त्याच्यामध्ये कोविशिल्ड आणि कोवॅक्सिन मध्ये फरक आहे. कोवॅक्सिनची जी वाहेल येते ती 20 ची येते, ह्याची 10 ची येते. म्हणजे त्याच्यामध्ये जर एखाद्या वेळेस शेवटच्या टप्प्यात तुम्हाला वापरावं लागली आणि त्यानंतर जर लसीकरणासाठी डॉक्टर नरेंद्र काळे यांचा संपर्क वाया घातला किंवा हे अतिशय चुकीचं आहे. ठीक आहे, याच्यावर एक प्रतिवाद ऐका पटकन. डॉक्टर अमोल अन्नदाते बोलतायत. माझे मित्र नरेंद्रजी यांचा मी जेव्हा रेशनिंग करतो ते कसं मॅनेजमेंटचं स्वरूप मला असायला होतं, त्यांचा गैरसमज झाला. मी असं मुळीच म्हणत नाही की रात्रीतून 400 लसी उचलायच्या दुसरीकडे घेऊन जायच्या, असं नाही. एक लक्षात घ्या, केंद्राने 12 सर्वाधिक केसेस असलेले जिल्हे देशाचे जाहीर केलेले आहेत. प्रसादजी, याच्यात 8 जिल्हे महाराष्ट्राचे आहेत. मुंबई, पुणे, नागपूर, अमरावती, जळगाव, नाशिक, म्हणजे ते मला तर पूर्ण आठवत नाहीये, पण माझं काय म्हणणं आहे, आणि महाराष्ट्रात जर अभ्यास केला तर 66% केसेस ज्या आहेत त्या परत या 8 जिल्ह्यांमध्ये आहेत. तर अरे तुम्ही मग एक लक्षात घ्या, लसीचा उपयोग हा केसेस चेज करण्यासाठी म्हणजे पाठलाग करण्यासाठी आहे, आणि म्हणून आपण मग 60% साठा आपण रेशनिंग करून या जिल्ह्याला का नाही देऊ शकत?
आणि त्या बंदचा काही पटकन सांगतो मी. होळीच्या दिवशीचा डेटा सांगतो. होळीची ज्या दिवशी सुट्टी होती प्रसादजी, हे बघा धारावीमध्ये त्या दिवशी 137 केसेस होत्या, पण लसीकरण किती झालं माहितीये का? 35 लोकांचं लसीकरण झालं. 35. होळीच्या दिवशी मुंबईमध्ये 27 सेंटर्सला कुलूप होतं. लोक होळीच्या दिवशी लस घ्यायला गेले, पण त्यांना तिथं कुलूप आढळलं, बंद होते म्हणून घरी आले. असं करून आपल्याला ही लसीकरण मोहीम ही एक जागतिक उदाहरण आपल्याला नाही घालता येणार. अगदी अगदी. आणि याच निमित्तानं एक गोष्ट आपल्याला आठवण करून द्यायला लागेल, हे जगातलं सगळ्यात मोठं लसीकरण आहे. किमतीच्या बाबतीत तर आपल्या सगळ्यांना कदाचित ऐकून गरगरायला होईल इतका प्रचंड खर्च आपण या लसीकरणावर करतोय. थोड्या वेळापूर्वी मी त्याचा उल्लेख केला. लशीची निव्वळ खरेदी 200 अब्ज रुपये इतकी आहे. हे 200 अब्ज रुपये तुमच्या माझ्या खिशातून चाललेले आहेत आणि म्हणून लसीचा प्रत्येक डोस वाचला पाहिजे. आपल्याला देवयानी खानखोजेंना बोलतं करूयात. त्यांना माझा थेट असा प्रश्न आहे, या क्षणाला लसीकरणातलं अपयश झाकण्याचा प्रयत्न होत असेल का? तसा होत असेल तर तो का होत असेल? आणि लसीकरणा व्यतिरिक्त सुद्धा आरोग्य व्यवस्थेतल्या अनंत अडचणी कोरोना काळात प्रकर्षानं समोर आल्या आहेत का? सगळ्यात पहिले अमोलजी जसं म्हणाले की देशाने जेव्हा सगळ्यात जास्त डिस्ट्रिक्ट 12 डिस्ट्रिक्ट डिक्लेअर केलेल्या, त्याच्यापैकी 8 डिस्ट्रिक्ट महाराष्ट्रातला आहे. नागपूर, पुणे, नाशिक, औरंगाबाद, जळगाव हे सगळे त्याच्यातले डिस्ट्रिक्ट्स आहेत. तर जेव्हा राज्य सरकारने वॅक्सिनेशन करायचं ठरवलं तेव्हा या 8 सेंटरवरती त्यांना जोर द्यायची गरज होती. इथे त्यांचं कॉन्सन्ट्रेशन आधी करायचं गरज होतं. आणि त्याच्याच करता मी पहिल्यापासून म्हणते की राज्य सरकारचं मॅनेजमेंट चुकीचं आहे, कोणाचं तिथे लक्ष नाहीये. दुसरी गोष्ट, कोवॅक्सिन आणि कोविशिल्ड मध्ये अतिशय कन्फ्युजन झालेलं आहे. लोकांना असं वाटतं की सगळे शासकीय अधिकारी, राजनेते सगळ्यांनी कोवॅक्सिन घेतलेलं आहे. कोवॅक्सिन हे वॅक्सिन कोविशिल्ड पेक्षा जास्त बरं आहे, हे एक जनरल समजूत सगळ्यांची आहे. आता ते सुद्धा राज्य सरकारचं काम आहे की लोकांना त्याच्याकरता एनलाइटन करायचं की बाबा अगदी अगदी. आणि या निमित्तानं एकदा पटकन डॉक्टर अमोल अन्नदातेंचं एक म्हणणं ऐकूयात. अमोलजी, कोवॅक्सिन कोविशिल्ड असा भेदाभेद का? हा भेदाभेद किती अमंगळ आहे? कोविशिल्ड की कोवॅक्सिन ह्या प्रश्नाला माझ्याकडे एकच फक्त उदाहरण आहे. आई की वडील कोण आवडतं? आई चांगली की वडील चांगले? अरे दोघेही चांगले. आणि तुम्ही जी बेगर्स आर नॉट चुझर्स, आत्ताच्या घडीला जी लस मिळते ती माझ्यासाठी वरदान आहे, ती चांगली आहे. आणि मी तुम्हाला खात्रीपूर्वक सांगतो की दोन्ही लसी अत्यंत उत्तम आहेत. आणि फक्त कोविशिल्ड मध्ये एकच की कोविशिल्ड मध्ये आपल्याला अंतर लांबवण्याची लक्झरी आहे. कोवॅक्सिन आपल्याला 4 आठवड्यांनीच दुसरा डोस घ्यावा लागतो. आणि मला वाटतं एक राजकीय समज इथून पुढे तरी नेत्यांनी मी कुठली लस घेतली हे जाहीर करू नये, कारण ती एक राजकीय समज वापरा. कारण सगळे कार्यकर्ते, सगळे लोक त्याच लसीच्या मागे लागतात. अगदी बरोबर आहे. आता याला जोडून एक पुढचा मुद्दा आपण घेऊयात आणि डॉक्टर नरेंद्र काळे त्यावर बोलतील, ते उत्तर देतीलच. नियोजनाच्या अभावाचे अनेक मुद्दे आले. नरेंद्र काळेजी, आपल्याकडून मुद्दा काय आता अपेक्षित आहे की आपण परिस्थिती पालटण्यासाठी काय करणार आहात? परिस्थिती पालटण्यासाठी डॉक्टर नसलेल्या राजेश टोपेंनी दिलेला एक पर्याय हा खरोखर एखाद्या राजकारण्याला सुचू शकतो असाच आहे. ते असं म्हणाले की ज्या पद्धतीनं आपण मतदानाच्या साठी मतदार बाहेर काढतो त्याप्रमाणे वॅक्सिनेशनच्या साठी लोक बाहेर काढायला हवीत. हे करायच्या साठी पाऊल टाकायला आपण गेलो आणि महाराष्ट्रात आपण टाळेबंदी लावून टाकली आणि दुसऱ्या बाजूला लसीकरणाच्या बाबतीतला बोजवारा उडालेला दिसला. आत्ताच्या घडीला समजा परिस्थिती पूर्ववत करायची आहे, आपल्याला लसीकरणाला कुठल्याही प्रकारे खोळंबा करायचा नाहीये, तर राज्य सरकार काय करणार आहे? डॉक्टर काळे, आपल्याला प्रश्न होता, माझा आवाज पोहोचलाय आपल्यापर्यंत? हो, हा, मला अर्धा म्हणजे हाफ क्वेश्चन लक्षात आलेला आहे. मला पूर्ण क्वेश्चन एकदा प्लीज रिपीट करा, माझा आवाज गेला होता. बर, मी आपल्याला हेच विचारत होतो की लसीकरणाचा खेळखंडोबा व्हायचा नसेल तर राज्य सरकार काय करणार आहे? मला पहिलं तर तुमच्या खेळखंडोबा ह्या शब्दालाच आक्षेप आहे. असा कुठला खेळखंडोबा झालेला नाहीये. देशामध्ये महाराष्ट्र अग्रेसर आहे, परंतु ठिकाणून पण आपल्याला चांगली प्रगती करायची आहे. हा जो महाराष्ट्राचा क्रमांक 1 आहे तो आपल्याला असाच पुढे कायम ठेवायचा आहे. त्यासाठी सर्वात महत्वाचं केंद्र सरकारचं सहकार्य. केंद्र सरकारने मोठ्या प्रमाणावर आम्ही मागतोय. भारतीताई आता म्हणाल्या होत्या की राज्याची जशी डिमांड आहे तशी त्यांनी जे सांगितलंय ते तसंच व्हावं. पुढं राज्य सरकार जे काही डिमांड करतंय त्या डिमांड आम्हाला तेवढ्या लसीच्या मात्रा मिळाव्यात.
त्याचबरोबर केंद्र सरकारने स्वतःचं जरा कन्फ्युजन ह्याच्यामध्ये दूर करावं. तुमच्या माहितीसाठी सांगतो की काल परवा हर्षवर्धनजी म्हणाले की हेल्थ केअर वर्करच्या बाबतीत महाराष्ट्राचं हे 3 तारखेला केंद्र सरकारने एक पत्र काढलं की हेल्थ केअर वर्कर्सचे आम्ही वॅक्सिनेशन बंद करतोय. काल 5 तारखेला दुसरं पत्र काढलं की आम्ही दुसरा फॉर्मॅट तयार करतोय आणि त्याच्यामध्ये ऍपमध्ये बदल करतोय. म्हणजे केंद्र सरकारच्या लेवलवर सुद्धा अनेक गोष्टींचं त्यांच्यामध्ये कन्फ्युजन आहे. त्यांच्यामध्ये सुद्धा ऍपमध्ये काही हे करणं ह्याच्यामध्ये गोष्टी आहेत. केंद्र सरकारने या सर्व गोष्टींचं सेंट्रलायझिंग मॉनिटरिंग करते. त्यामुळे खेळ खंडोबा जर देशातल्या कुठल्या गोष्टीचा होऊ द्यायचा नसेल तर केंद्र सरकारने स्वतः सुरुवातीला त्याचं जे मॉडेल आहे ते व्यवस्थित करून आणि राज्यांना हवी तेवढी मात्रा देऊन सहकार्य केलं पाहिजे, एवढं मला या ठिकाणी वाटतं. डॉक्टर नरेंद्र काळेंच्या मुद्द्याला आपण सकारात्मकरित्या यासाठी घ्यायला हवं कारण शेवटी प्रत्येकाच्या आयुष्याचा प्रश्न आहे. डॉक्टर भारतीताई, यातल्या चांगल्या सूचना स्वीकारून त्याची प्रत्यक्ष आणि तात्काळ अंमलबजावणी तुमच्याकडून अपेक्षित केली जाते कारण केंद्रात तुमचं सरकार आहे. नक्कीच आम्ही तेच म्हणतोय की केंद्र सरकार हे ऍक्टिव्ह मॅनेजमेंट मध्ये खूपच चांगलं यशस्वी झालेलं आहे आणि म्हणून मला वाटतं आज आपण इतर देशांचा विचार केला तर भारताची प्रतिमा वॅक्सिन देणारा देश म्हणजे एक देश जेव्हा व्हायरस देतो तर आज भारत देश हा वॅक्सिन देतोय, मेडिसिन देतोय आणि सपोर्ट करतोय अशी प्रतिमा झालेली. मला वाटतं हा सगळ्यांचा अभिमानाचाच मुद्दा असणार आहे, त्यात काही वाद नाही. आणि केंद्र सरकारच्या गाईडलाईन स्पष्ट येतात. मी एकच नमूद करू इच्छिते की असा काही कुठलाही कन्फ्युजन केंद्र सरकारच्या गाईडलाईन मध्ये नसतो, नव्हता आणि असणार नाही. कारण त्यांचे नोटिफिकेशन त्या याला येतात. 45 वर्षाच्या वयाच्या वर असेल तर तात्काळ ते डॉक्टर हर्षवर्धनजींनी प्रेस पण घेतली आणि सांगितलं. मला वाटतं कुठलंही कन्फ्युजन कधीही ते ठेवत नाही. उलट कन्फ्युजन राज्यामध्ये आणि खालपर्यंत ते पोहोचत नाही. मला वाटतं केंद्रांची खाली ज्या लसीकरणाचे केंद्र आहे त्याची संख्या वाढवली पाहिजे. आज काय होतंय की लोकांना काही प्रवास करून त्या केंद्रापर्यंत जावं लागतंय, त्याच्यामुळे तो एक भाग झाला. जनजागृती हा एक भाग झाला. माझ्याकडे ट्रायबल भागामध्ये मी माहिती घेतली तर तिथलं वॅक्सिनेशन फक्त 300-350 झालेलं आहे आणि काही भागामध्ये 3,500-4,000 झालेलं आहे. तर हा दुजाभाव का? मग असं मी म्हणायचं का? परंतु तसं नाहीये. नियोजनाचा अभाव, जसं आपली मॅनेजमेंट असली पाहिजे तिथल्या नोडल अधिकाऱ्यांची जबाबदारी आहे. नसेल तर त्यांनी अपडेट ठेवले पाहिजे आणि मागणी करा. मागणी इथे भारतीय जनता पार्टी आणि राष्ट्रवादी काँग्रेसच्या दोन्ही नेते मंडळींकडून, प्रवक्ते मंडळींकडून दिलेल्या सकारात्मक सूचना एकत्रितरित्या आपल्या सगळ्यांपर्यंत पोहोचल्या असतील. या चर्चेचा आणखीन एक कंगोरा आहे, तो आपल्याला विसरता कामा नये. एका बाजूला लसीकरणाच्या निमित्तानं इतका मोठा गहजब माजलेला असताना दुसऱ्या बाजूला मात्र अनेक असे छोटे छोटे मुद्दे ज्याच्याकडे पूर्णपणे दुर्लक्ष होताना दिसतंय. आपण आत्ताच्या घडीला केंद्र सरकारवर लसीकरणाच्या बाबतीत सगळा दोष टाकून मोकळे व्हायला तयार आहोत. क्षणासाठी समजून चालू की केंद्र सरकारकडून दुर्लक्ष होतंय, पण त्याचबरोबर हा प्रश्न कसा नाकारता येईल की रेमडेसिवीरचा काळा बाजार, रेमडेसिवीरचा पुरवठा, रेमडेसिवीरच्या माध्यमातून झालेली अनागोंदी, व्हेंटिलेटर्सच्या बाबतीत झालेला सावळा गोंधळ, ऑक्सिजन पुरवठ्याचा झालेला तुटवडा, ही सगळी गोष्ट तर राज्य सरकारच्या खात्यात जमा होतीये आणि राज्य सरकार त्याबाबत कशा पद्धतीनं यशस्वी किंवा अयशस्वी ठरतंय त्याचं एक निरीक्षण डॉक्टर संतोष ढोले यांच्याकडून घ्यायचं आहे. संतोष ढोले नागपूरहून आपल्या सोबत आहेत. डॉक्टर संतोष ढोले, नागपुरातली कोरोनाची परिस्थिती ही अत्यंत भयावह होती आणि त्यात वॅक्सिनेशन व्यतिरिक्त कोणते अडथळे होते? नागपुरात कोरोनाची परिस्थिती खूपच भयावह आहे. अशा परिस्थितीत आम्हाला जेव्हा आम्ही हॉस्पिटलला पेशंटला ट्रीटमेंट करतो तर आम्हाला ज्या ज्या गोष्टींना फेस करावं लागतं त्याच्यात सगळ्यात सुरुवातीला ऑक्सिजनचा तुटवडा. म्हणजे हॉस्पिटलला असलेल्या हॉस्पिटलला जेवढा ऑक्सिजनचा सप्लाय लागतो तेवढा सप्लाय अजूनपर्यंत आम्हाला मिळत नाही आहे. रेमडेसिवीरची तर परिस्थिती अशी निर्माण झालेली आहे की मागच्या 2 दिवसापासून 3 दिवसापासून नागपुरात रेमडेसिवीर आउट ऑफ स्टॉक म्हणून डिक्लेअर केला गेलेला आहे आणि अशा परिस्थितीत पेशंटला कसं ट्रीट करायचं, ऑक्सिजनचा अभाव, रेमडेसिवीरचा अभाव आणि इकडे वॅक्सिनेशनमध्ये चाललेला जो हा सावळा गोंधळ तुम्ही राजकारणामुळे म्हणतात आहे की जसं सेंट्रल गव्हर्नमेंट आणि किंवा स्टेट गव्हर्नमेंट हे आपसात एकमेकांशी भांडण करतात आहे. मला असं वाटतं की कुठेतरी महाराष्ट्र गव्हर्नमेंट या लेवलला प्रभावीपणे घेत नाही आहे, ज्याच्यामुळे की पेशंटच्या ट्रीटमेंटमध्ये आम्हाला प्रॉब्लेम जातो आहे. जसं तुम्ही प्रसादजी नोंदवलं की वॅक्सिनेशनचा दर 10 माणसामध्ये 1 गुजरातमध्ये आहे. ही जर तातडीची भूमिका महाराष्ट्र गव्हर्नमेंटने घेतली प्रत्येक लेवलला, ते रेमडेसिवीर असो
की ते ऑक्सिजनचा सप्लाय असो, जेव्हा 8 जिल्हे अख्ख्या भारतामधले 8 जिल्हे महाराष्ट्रात आहे आणि महाराष्ट्र जवळपास 55,000 पेशंट्स घेऊन बाजू आहे, अशा परिस्थितीत कुठल्याही प्रकारचे अडथळे पेशंटची ट्रीटमेंट करत असताना जाऊ नये याची दक्षता राज्य सरकारनं घ्यावी व आम्हाला मदत करावी, जेणेकरून आम्ही लोकांचे ट्रीटमेंट आणि डॉक्टर संतोष झोले, आपण राज्य सरकारच्याकडून अपेक्षा व्यक्त केल्यात. पटकन वेळेची मर्यादा असल्याने इतर सर्व मान्यवरांना विनंती की थोडक्यात आपण आपली भूमिका मांडावी. देवयानी खानखोजे, आताच्या घडीला वॅक्सिनेशनच्या ऐवजी असलेल्या अडचणी सुद्धा कमी नाहीत. पर्यायानं आरोग्य व्यवस्था ही किती दुबळी झाली आहे याचंच वारंवार आपल्या समोर प्रतिकात्मक चित्र उभं राहत आहे. मला असं वाटतं की आता राज्य सरकारनी एक दुसऱ्यांशी भांडण सोडून केंद्र सरकार असं करते, राज्य सरकार असं करते, आम्ही असं करतोय, तुम्ही तसं करतोय, हे सगळ्या गोष्टी बाजूला सोडून आपल्या राज्यातली जी हेल्थ सिस्टम आहे, हेल्थ करता ज्या ज्या गोष्टी लागतात, ते हॉस्पिटल्स, ऑक्सिजन सिलेंडर्स, ICU बेड, त्याच्यावरती कॉन्सन्ट्रेट करून लसीकरण आणि हेल्थ केअर जी पेशंटला द्यायला लागते त्याच्यावरती कॉन्सन्ट्रेट करून त्यांनी पुढे जायला पाहिजे. नक्की दिवसभर आम्ही मीडियाशी बोलून की आम्हाला केंद्र लसी देत नाहीये, आम्ही असं होतंय तसं होतंय, दिस इज हार्ड वेळ भांडण करायचं नाहीये. ठीक आहे डॉक्टर अमोल अन्नदाते, या निमित्ताने एक छोटासा मुद्दा आहे, थोडासा राजकीय आहे, निरीक्षण म्हणून आपलं जर मत असेल तर आपण आवर्जून मांडावं. वाझे प्रकरणाचा वाद शिवसेनेच्या भोवती घुटमळत असताना राष्ट्रवादीचे लोक गप्प होते. आता लसीकरणाचा वाद राष्ट्रवादीच्या भोवती घुटमळत असताना शिवसेनेचे लोक गप्प बसलेत. याच्यामध्ये काय, इव्हन लॉकडाऊनच्या बाबतीतही या खरंच मला असं वाटतं की या प्रश्नावर तिन्ही पक्षाच्या नेत्यांनी मध्ये जो असमन्वय आहे आणि प्रशासनामध्ये आणि मुख्यमंत्र्यांमध्ये किंवा यांच्यामध्ये जो असमन्वय आहे तो एकदाचा मिटवायला हवा. याचं उत्तम उदाहरण सांगतो. लॉकडाऊन लावण्याच्या दिवशी आदल्या दिवशी इक्बाल चहलजींनी पत्रकार परिषद सांगितले की आमच्याकडे तर मुंबईत 11% खाटा रिकाम्या आहेत, काही प्रॉब्लेम नाहीये. आणि नेक्स्ट डे लॉकडाऊन जाहीर करताना मुख्यमंत्री त्यात राष्ट्रवादी लॉकडाऊनच्या विरोधात होते, सांगितलं की खाटाच नाहीयेत म्हणून आम्ही लॉकडाऊन करतोय. अरे तुमच्यामध्ये साधी आकडेवारी किंवा या गोष्टींचा एक हे का नाहीये? आणि पटकन सांगतो एक 30 सेकंदातच बोलता की प्रसादजी की रेमडेसिवीर आणि सगळ्यात महत्वाचं औरंगाबाद जिल्ह्यात ऑक्सिजनची साठेमारी सुरू आहे. गोडाऊन्स मध्ये ऑक्सिजन साठवून ते चढ्या किमतीने विकलं जातंय. रेमडेसिवीरचे एजंट्सचे ब्लॅक मध्ये विकणाऱ्यांची नंबर्सची यादीच माझ्या फोनवर कितीतरी लोकांनी पाठवली. मला हे कळत नाही का शासनाच्या लोकांना या याद्या हे काहीच सापडत नाही का? या लोकांवर कारवाई होत नाही का? एखाद्या एजंटला पकडून सगळा साठा ताब्यात घेतला जात नाही का? नाही राज्य सरकार सगळं रेमडेसिवीर एकत्रित करून कोणाला गरज आहे हे 5 मुद्दे असतील तर रेमडेसिवीर द्यायचं. अगदी आणि या निमित्तानं एका आणखीन महत्वाच्या मुद्द्याचा आपल्याला सगळ्यांना आठव करून द्यावा लागेल. तो असा आहे की आपत्कालीन कायदा लागू आहे अजूनही, हे आपल्याला विसरता कामा नाहीये. त्या निमित्तानं प्रशासनाला प्रचंड अधिकार आहेत आणि प्रशासनाच्या प्रचंड अधिकाराचं सगळं नियंत्रण आत्ताच्या घडीला मुख्यमंत्र्यांच्या माध्यमातून होत असतं, हे विसरून चालणार नाही. चर्चेच्या शेवटच्या टप्प्यात आहोत, अत्यंत मर्यादित वेळ आपल्या हातामध्ये आहे. डॉक्टर नरेंद्र काळेंना आपण प्रतिवादाची संधी देतोय. डॉक्टर नरेंद्र काळे, लसीकरणाच्या बद्दलची आपण बऱ्यापैकी चर्चा केली. लसीकरणाच्या व्यतिरिक्त सुद्धा मोठ्या प्रमाणामध्ये कोरोनाच्या प्रतिबंधात आलेलं अपयश हे वारंवार अधोरेखित होत आहे. मी तुम्हाला एक गोष्ट, आता रेमडेसिवीरचा जो विषय निघाला त्याबाबत एक गोष्ट सांगू इच्छितो. एक तर महाराष्ट्र शासनाची जी काही सरकारी रुग्णालय आहेत, आज घडीला सुद्धा त्या ठिकाणी रेमडेसिवीरचा तुटवडा नाहीये. रेमडेसिवीरचा जो काही तुटवडा आहे तो ज्या ओपन मार्केटमध्ये आहे तिथे निश्चित तुटवडा आहे, याच्याशी मी पण सहमत आहे. परंतु आणि जे सांगितलं अमोलजींनी की काळा बाजार, आज सुद्धा शासनाने 2 ठिकाणी त्या ठिकाणी कारवाया केलेल्या आहेत. शासन त्याच्यामध्ये लक्ष घालून आहे. जर एखाद्या गोष्टीचा ओपन मार्केटमध्ये तुटवडा आला तर अशा गोष्टी घडतात, परंतु त्याला शासन दक्ष आहे. शासन त्या ठिकाणी उपाययोजना करून आज परभणी, नांदेड या 2 ठिकाणी देखील अशा एजंट्सवर कारवाई झालेली आहे. शासन काय असं शांत बसलेलं असं नाही. त्याचबरोबर आज दुपारी राज्याचे औषधी द्रव्य मंत्री यांनी एक महत्वाची मीटिंग घेतलेली आहे आणि त्यानुसार त्यांनी या मॅन्युफॅक्चर कंपन्यांना विनंती केलेली आहे. येत्या 15 तारखेपर्यंत त्यातल्या 3 कंपन्यांनी जवळपास 47,000 रेमडेसिवीरचे इंजेक्शन्स आम्ही तयार करून बाजारात आणतो हे पण सांगितलेले. त्यानंतर काही कंपन्यांनी पुढच्या हप्त्यामध्ये असं म्हणजे रेमडेसिवीर मोठ्या प्रमाणावर पुढील काळामध्ये उपलब्ध ओपन मार्केटमध्ये होण्यासाठी प्रयत्न चालू आहेत. इव्हन आता मी ज्या भागातून येतो, अंबेजोगाईचे की रुरल हॉस्पिटल आहेत,
रेमडेसिवीर तांत्रिक उपलब्ध आहेत. कारणांमुळे दुसरी गोष्ट त्याचं वापरण्याचं नियोजन खरं तर आयसीएमआरने ते व्यवस्थित गाईडलाईन्स दिलेले आहेत. मॉडरेट टू सिव्हिअर रुग्णांसाठीच ते वापरायचे ठीक आहे. आणि राज्य सरकारच्या सर्व रुग्णालयामध्ये त्याचा व्यवस्थित त्या दृष्टीनेच वापर होतो आहे. हे पण आपल्याला पाहावं लागेल की काही ठिकाणी जर त्याचा अनावश्यक वापर होतोय तर त्यावर सुद्धा आपल्याला कारवाई करावी लागेल आणि ठीक. राज्य शासन ते पण या ठिकाणी. ठीक आहे. डॉक्टर नरेंद्र काळे, आपलं उत्तर पोहोचलं. भारती पवार, 30 सेकंद आहेत शेवटची. आपल्यापर्यंत संपर्क प्रस्थापित होतोय का हेही तपासून घेऊ. पटकन आपली भूमिका जाता जाता शेवटच्या मुद्द्यावर. प्रसादजी धन्यवाद. मला तेच म्हणायचंय की लसीकरणाला तर पुढच्या 8 दिवसा इतकं लसीकरण होणार, इतक्या लस उपलब्ध आहे. परंतु गेल्या 8 तासापासून मी हे थोडंच सांगते, गेल्या 8 तासापासून जो रुग्ण O2 साठी, O2 बेडसाठी मागणी करतोय, व्हेंटिलेटरसाठी मागणी करतोय, रेमडेसिवीरच्या आमच्याकडे लिस्ट आहेत. माझी तर विनंती आपल्या सगळ्यांना, कोणाकडे असतील तर आम्हाला सांगा तरी. रेमडेसिवीर उपलब्ध करून द्या, हे आमचं आत्ताचं चॅलेंज आहे. माझ्याकडे आजच्या घडीला 100 नावं अशी आहेत की पेशंटचे नातेवाईक सांगतायत आम्हाला सांगा आम्ही कुठे जायचं. अजिबात त्याच्यावर कंट्रोल नाहीये, अजिबात मॅनेजमेंट नाहीये. आज जर साधे बेड उपलब्ध नाहीये. अगदी प्रेग्नन्सी मध्ये त्या बाईला कोरोना झाला तर तिच्याकडे सुद्धा लक्ष द्यायला वेळ नाही, स्थिती निर्माण झालेली आहे. याच्यावर कोणीही बोलत नाही. दुर्दैव आहे. याच्यावर मॅनेजमेंट भरा. आणि दुसरी गोष्ट, रिक्त पद आहेत. आज बऱ्याच ठिकाणी रिक्त पद आहेत. ते सगळा भार एकाच डॉक्टरवर येतोय. तो डॉक्टर कोविड दुर्दैवाने पॉझिटिव्ह झाला तर तिथलं सांभाळायला, मॅनेजमेंट करायला कोणी नाही. अगदी. आणि हा मुद्दा एवढा गंभीर आहे की बऱ्याच टप्प्यांवर अपेक्षित आरोग्य सेवक नाहीत, म्हणून आपण कोरोनाच्या विरोधात लढू शकत नाही, असाही एक तर्क दिला जातोय. आपण सर्व मान्यवर या चर्चेमध्ये सहभागी झालात त्याबद्दल आपले खूप खूप आभार आणि सर्व प्रेक्षकांना जय महाराष्ट्र.